तर मित्रांनो, आज आलोय मी एडीसीच्या जंगलामध्ये आणि जिथं एडीसीचं जे जुनं रेल्वे स्टेशन होतं त्या रेल्वे स्टेशन बघायला आलो होतो. आजपर्यंत कधी 25-26 वर्ष झालं बार्शीत राहतोय, पण हे बघायचा कधी योग आला नव्हता आणि आज अखेर पोहोचलोय. आता बघू आपण रेल्वे स्टेशन. ही आहे जुनी रेल्वे लाईन. म्हणजे आत्ताचं जे दोन्हीमधला जो काही पेस आहे दोन्ही रुळामधला, त्याच्यात आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे. कुर्डवाडी बार्शी मार्गे येणारा हा ट्रॅक आहे आणि ही आहे जुनं रेल्वे स्टेशन, ज्याच्यामध्ये सगळं जे काही कामकाज होतं ते या बॉक्समध्ये चालायचं. आता आपण त्याचं इंटेरियर बघू आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या काळातलं जस्ट आपण सुरुवात करू. आता सध्या याच्यामध्ये आय थिंक मला असं इथलं वातावरण बघून वाटतं की इथं सगळ्या पार्ट्याच होत असतील, कारण पेस भरपूर आहे, पावसाचं टेन्शन नाही, मस्त मध्ये चुली दिसतात, लोक इथं पार्ट्या करतात. कुठले म्हणजे ह्या जागेचा काहीतरी लोक वापर करतात, युटिलाइज तर करतात. ती एक चांगली गोष्ट आहे. पडीक राहण्यापेक्षा यूज केला तर ते स्वच्छ तर राहील. आणि आता आपण जाऊ आपण एक जुनं मंदिर बघायला. पायऱ्या आणि जे इंग्रजांच्या काळामध्ये तिथे एक मंदिर बांधलेलं होतं ते मंदिर बघायला आपण जातोय. आजूबाजूला डोंगर, हिरवीगार झाडी आणि हा एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त आहे. फायनली पायऱ्या संपल्या वरती. आता बघू अजून इथून किती मंदिर लांब आहे. समोर आपल्याला बोर्ड दिसतोय दुर्गा देवी हिल म्हणून. हे मंदिर हा आहे डोंगरावरचा व्ह्यू. पूर्ण हिरवगार डोंगराच्या सेंटरवरती आता जिथं देवीचं मंदिर आहे. लांब आला का. आणि हे आहे सेंट्रल रेल्वेचं स्काउट अँड गाईड ट्रेनिंग कॅम्प आहे ना. हे जे समोर दिसतंय ते इंग्रजाच्या काळातलं बांधकाम आहे. हा दरवाजाला बी ऑलमोस्ट 150+ वर्ष झालेत. अजून बाई दरवाजा जसाचे तसा आहे, ह्याला काही झालेलं नाही, कारण त्या काळात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नव्हता. सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर होत्या. आणि फायनली आपण पोचलोय मंदिराच्या जवळ, ज्या मंदिरासाठी आपण ऑलमोस्ट 15-20 मिनिट चालत प्रवास केलाय. आणि हे मंदिर आहे आई भवानीचं, तुळजाभवानीचं. जिंदगी असावी तर असेल. डोंगराच्या उंच शिखरावरती हे घर, म्हणजे हे गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे. गव्हर्नमेंट जे मिलिटरीचे कॅप्टन वगैरे आहेत त्यांच्यासाठी ते घर आहे, म्हणजे जसं आपण रेस्ट हाऊस बोलतो ते वाला. आणि हा डोंगरावरचा व्ह्यू बाई एक नंबर आहे. खरंच जिंदगी असावी तर अशी. नाहीतर आपण दिवसातले 4 तास तर आम्ही ट्रॅफिकमध्येच वेस्ट करतोय. का तर लक्झरी लाईफ जगायची. खरी लक्झरी तर गावाकडंच आहे. हे असते गावाकडची लाईफ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला पण विसरू नका. धन्यवाद.